महिलांसाठी खास किचन टिप्स. नंबर 1. पोटभर नाश्ता करा. दुपारचे जेवण सकाळच्या जेवणापेक्षा हलके करा आणि रात्रीचे जेवण भुकेपेक्षा कमी करा. नंबर 2. जर एखादी व्यक्तीने आठवडाभर उंटाचे दूध पित राहिले तर त्याची चरबी लवकर वितळू लागते. नंबर 3. पोटाची उष्णता टाळायची असेल तर बडीशेपचे दूध प्या. नंबर 4. तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास असेल तर थंड पाणी कमी प्या. कोमट पाणी प्यायल्याने तुमचे पोट साफ राहते. नंबर 5. रात्री बटाटे खाऊ नका. यामुळे मूळव्याधाची समस्या होऊ शकते. नंबर 6. मानसिक दुर्बलतेसाठी कच्चे नारळ खूप फायदेशीर आहेत. नंबर 7. सांधेदुखीपासून बचाव करण्यासाठी कडुलिंबाच्या पानांची मसाज करा. नंबर 8. गर्भधारणेदरम्यान कॉर्न खाणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. यामुळे तुमची मुलं निरोगी जन्माला येतात. नंबर 9. रोज 1 ग्लास शुद्ध गाईचे दूध रिकामे पोटी प्यायल्याने शरीर मजबूत राहते. नंबर 10. जे लोक नाश्ता करत नाहीत त्यांच्या मेंदूला हानी पोचते. नाश्ता न केल्याने मेंदूची कार्यक्षमता कमी होते. त्यामुळे सकाळी नाश्ता केलाच पाहिजे. नंबर 11. सकाळी रिकामे पोटी नारळाचे पाणी प्यायल्याने तुमची प्रतिकारशक्ती वाढते आणि तुमची मेटाबॉलिझमची गती वाढते. नंबर 12. मेहंदीमध्ये खोबरेल तेल मिसळून डोक्याला लावल्याने केस लांब आणि दाट होतात. नंबर 13. जर एखाद्या व्यक्तीने सकाळी लिंबू पाण्याचे सेवन केले तर त्याच्या चेहऱ्यावर चमक येते आणि लठ्ठपणा कमी होण्यास मदत होते. नंबर 14. कान दुखत असल्यास कांदा बारीक करून त्याचा रस कापडातून गाळून त्याचे 4 थेंब कानात टाकल्यास कानदुखीपासून आराम मिळतो. नंबर 15. सोयाबीनच्या सेवनाने कोणत्याही प्रकारची कमजोरी दूर होते. नंबर 16. जर तुम्हाला तुमचे शरीर सुंदर आणि निरोगी ठेवायचे असेल तर दररोज मोकळ्या हवेत दीर्घ श्वास घ्या आणि थोडा वेळ फिरा. नंबर 17. खजूर खाल्ल्याने पचनशक्ती मजबूत होते. नंबर 18. दुधात मध मिसळून प्यायल्याने दृष्टी लवकर सुधारते. नंबर 19. फोन कॉलला नेहमी तुमच्या डाव्या कानाने उत्तर द्या. नंबर 20. खूप खोकला येत असेल तर टॉफीसारखा गूळ चोखल्याने आराम मिळतो. मंडळी, व्हिडिओ कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आलाच आहात तर चॅनलला सबस्क्राईब करूनच जा. धन्यवाद.